हॅलो सुंदर ते ध्यान उभे विठेवारे करकटवारे आवडे निरंकारा हे श्रीदाना काशे पितांबरा आवडे निरंकारा हे श्रीदाना कुंडाले तपाते प्रभाले माने विराजे कंटे का तो विराजिता माता काले सकाते सवानी कंटे का तो विराजिता कंटे का तो विराजिता कासे पिता आवडे निरंकारा हे श्रीदाना आवडे निरंकारा हे श्रीदाना काशे पितांबरा आवडे निरंकारा हे श्रीदाना आवडे निरंकारा हे श्रीदाना तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे
हॅलो बाबा इकडे जोराचा इकडे रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधवा बरवा विठ्ठल बरवा तोहा माधवा बरवा विठ्ठल विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड म्हणून विठ्ठली आवड म्हणून विठ्ठली आवड म्हणून विठ्ठली आवड विठ्ठल विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा
विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा माधव माधव बरवा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि हेलो 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 देखो हेलो हेलो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले मूर्ती संत जगी अवतरले उधरयाले दीन जना उधरयाले जना उद्धरयाले दिन उद्धरयाले ब्रह्मादिक जाची वंदिती पायवने ब्रह्मादिक जाची वंदिती पायवने ब्रह्मादिक जाची वंदिती पायवने ब्रह्मादिक जाची वंदिती पायवने नाम घेतवदने दोष जाते नाम घेतवदने दोष जाती नाम घेता वदने दोष जाती नाम घेता वदने होता दुराचारी विषय असक्ता दुराचारी विषयी असक्ता होता दुराचारी विषयी असक्ता दुराचारी विषयी असक्ता संत कृपे त्वरिता उद्धारते संत कृपे त्वरिता उद्धारती संत कृपे त्वरित उद्धारती संत कृपे त्वरित प्रसादिक जाची वंदिती पायवने दिग्गजाची वंदिती पायवने प्रसादिक जाची वंदिती पायवने ब्रह्मादिक जाची वंदिती पायवने नाम घेता वदने दोष जाते नाम घेता वदने दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी खंडित नाम त्याची पाय खंडित नामा वाक्याची पायी खंडित नाम वास त्याची पाय खंडित नामा वास त्याची पायी निषिदिनी ध्याय संत संग निषिदिनी ध्याय संत संग निषेदिनी ध्याय संत संग निषेदिनी ध्याय प्रसादित जाची वंदिती पायवने
गजाची वंदित पायवनी प्रभादिक जाची वंदित पायवनी प्रभादिक गजाची वंदित पायवनी नाम घेत वदनी नाम घेत वदनी विठोबार कुमार जय जय भगवान जय विठोबार कुमार भगवान जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार ब्रह्मादिक त्याचे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले 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 उद्धरयाले दीन जन उद्धरयाले दीन जन ब्रह्मादिक जयाचे वंदित पायवनी नाम घेत जाते वंदित पायवनी उद्धरयाले दीन जना उद्धरयाले दीन जना ब्रह्मादिक जाची वंदित पायवनी ब्रह्मादिक जाची वंदित पायवनी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्मादिक संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरयाले दीन जना उद्धरयाले दीन जना ब्रह्मादिक जाते वंदित पायवनी ब्रह्मादिक जाते वंदित पायवनी उद्धरयाले दीन जना उद्धरयाले दीन ब्रह्मादिक जाची वंदित पायवनी ब्रह्मादिक जाची वंदित पायवनी नाम घेत वदनी दोष जाती
नाम घेता वदनी दोषदात दोषदाती नाम घेता वदनी वदनी दोष जाती नाम घेता वदनी 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 दोष जाती नाम घेता वदनी वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक जाते वंदित पाय ब्रह्मादिक जाते वंदित पाय विठ्ठल
ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरवयाले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती भोका दुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते अखंडित नामावास त्यांची पाहे निशिदिनी ध्याय संत संग ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे महायोग पीठे तटे भीमरथा परम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समावत तुष्टान्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी वार करी संताच्या वार करी संतांच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तकहे पायावरी
मूर्तिपूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळे नमिला गणपती माऊली सारे जा नमिला गणपती माऊली सारा जा नमिला गणपती माऊली सारे जा नमिला गणपती माऊली सारा जा आता गुरुराया तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ तुकोबा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरवयाले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती भस्म ओटे रुंड माळा हरी भस्म
या पुण्यभूमीमध्ये भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये बाबाजींच्या पुण्यभूमीमध्ये सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं एक समर्थ सद्गुरू एक ब्रह्मनिष्ठ महापुरुष अधिकारी महापुरुषांची पुण्यतिथी सोहळा शंकर स्वामी शिवूरकर सर्व मानव मंडळी एकत्र येऊन साधूचा सोहळा करतात. खरं तुम्हाला धन्यवाद आहे. एवढ्या मोठ्या महापुरुषाची बऱ्याच दिवसापासून सोहळा होतोय. सर्व मंडळी एकत्र येतात. यारी यारी लहान थोर याती भलते नारी नर सगळे एकत्र आल्यानंतर तो आनंद दिव्य आनंद असतो महाराज. कारण आपण जो अभंग घेतलाय मूळ त्या अभंगातून सत्संगतीच मागतात, पांडुरंगाकडे मागतात. म्हणून करू आपण स्वामींच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. विठ्ठल कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व रथी महारथी हरिभक्त परायण गुरुवर्य परमपूज्य अशोक महाराज, आपल्या गावातले विनेकरी बाबा हरिभक्त परायण चांगदेव महाराज, हरिभक्त परायण राजू महाराज चव्हाण, हरिभक्त परायण नवनाथ महाराज, हरिभक्त परायण नारायण महाराज, हरिभक्त परायण विशाल महाराज, दोन गायनाचार्य तुकाराम महाराज. काय आता हे आपण भाग्यवान आहोत. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. आपले मृदंगाचार्य सोमनाथ महाराज, सर्वच माता भगिनी तुळशीवाल्या, सर्व टाळकरी, बऱ्याच लांब लांबून टाळकरी आले. सर्व टाळकरी मंडळी, आपले चोपदार बाबा सुरेगावचे बहादुरे बाबा आणि आपले हरिभक्त परायण गुरुवर्य मामा साबळे मामा, त्यांचे आशीर्वाद आहे आपल्या पाठीमाग. मोठ्यांचे आशीर्वाद लागत एवढ्या मग तसं चालत नसतं हे कार्य. सगळ्यांचे आशीर्वाद लागत असतात. करू आपण थोड्या वेळ सेवा. विठ्ठल समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, भगवान शंकराचं स्वरूप आहे तुम्ही समोर बसलेले. पुण्यतिथी कोणाकरता करायची, का करायची, त्यांच्या करता करायची का आपल्या करता करायची. केली तर त्यांचं काही बिघडतं का आपलं काही बिघडतं. त्यांचं काहीच बिघडत नसतं. त्यांचं जिवंत साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नामे झाले कृत्य. त्यांचं जीवन त्याच वेळेस मूळचे ते मुक्तच असतात, परंतु आपल्या करता वैकुंठातून येतात हे संत. इथं उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. स्वतः करता काही नसतं संतांचं केलं. एक लीला असते, जशा भगवंताच्या लीला असतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा. तुका म्हणे का मरणीची सरी, उत्तमची उरे
आज किती काळ झाला माऊलीचा जय जयकार चालू आहे. म्हणजे हे देवमान्य संत, संत मान्य संत आणि लोकमान्य संत. विठ्ठल आपण ज्यांचा अभंग घेतलाय हे देवमान्य संत आहे. संतांची कशा करता येतात, या मृत्यू लोकात संतांचं कार्य काय, संतांचं शक्ती सामर्थ्य महिमा सांगितला. संत काय करू शकतात, करील ते काय नोही महाराज परी पाहे बीज. संतांनी ठरवलं तर रेडाय बोलू शकतात. 2 पायाचा सुद्धा इथं उभं राहून बोलू शकतो. ही संतांची कृपा आहे. तुका म्हणे आले समर्थाचे मना. आणि महत्वाचा विषय राहिला ना आपला पंक्तीचा. आज यांची पंगत आहे. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. हे तर मोठं महावाक्य आहे. आपले त्रिभुवन, काय त्यांचं पूर्ण नाव, बाबूराव शंकरराव त्रिभुवन. आज प्रसाद त्यांचा आहे बरं का. त्यांचं मागच ठरलं होतं सगळ्यांना प्रसादाला एक दिवस बोलवायचं, पण त्यांना पर्व काळ पाहायचा होता. एवढ्या मोठ्या पर्व काळाला प्रसाद. आता हे सगळे वैष्णवाले नाही, इथे दिवाळी आहे ना, हा खरा सोन्याचा दिवस आहे. आज 16 असतो देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची या, तसा साधूचा हा 16 आहे. विठ्ठल नामदेवरायांचा अधिकार फार मोठा आहे. नामदेवरायांनी महाराष्ट्रात तर सगळं धर्माचा प्रचार केलाच. पार तिकडं जाऊन नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रुक्माई. जी परप्रांतात जाऊन कीर्तनाचा त्यांचा जो गुरुग्रंथ साहेब आहे त्याच्यामध्ये नामदेवरायांची पद आहे. विठ्ठल पंजाबमध्ये गुरु परंपरा ग्रंथालाच इतकं त्यांच्याकडे स्थान आहे. काही करायचं, ग्रंथाला नमस्कार केल्याशिवाय ते पाण्याला सुद्धा स्पर्श करत नाही. गुरु ग्रंथ साहेबच म्हणतात त्याला. हा, त्याच्यामध्ये नामदेवरायांचे अभंग आहे. म्हणजे नामदेवरायांचं कार्य काही सामान्य नाही, फार मोठं. सगळ्यात जास्त आयुष्य नामदेवरायांना. तुम्ही सगळे अभंग पहा समाधीचे, सगळे फार माऊलीपासून तर फार सगळे प्रत्यक्ष नामदेवराय हजर आहे. प्रत्यक्ष नामदेवरायांनी प्रत्यक्ष त्या अभंगाचं वर्णन केलंय समाधीचे. अधिकृत चरित्र माऊलीचं अधिकृत चरित्र फक्त तीर्थावळी आणि समाधीचे अभंग. विठ्ठला आपल्याला भेद दिसतो देवामध्ये आणि संतांमध्ये. तसं देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. उलट म्हणले देव सारावे, संत पूजावे. का बरं असं? त्याचं कारण असं आहे, बऱ्याच ठिकाणी घालू संताशी आसने पूजा करू काया. त्याचं कारण आहे उघडे परब्रह्म पुरविती आरती नेमकं काय? उघड म्हणजे प्रत्यक्ष आहे ना, ते सगुण परमात्मा संतांच्या रूपानं आलाय ना. तसं ब्रह्म तर निर्गुण निराकार नाही जे आकार. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले. भक्त पुंडलिके दिखिले उभे केले तो हा विठोबा निधान.
अहो म्हणले ब्रह्म तर सर्वत्र भरले जेथं आणू नाही विषम रीता ठावणे असं शास्त्र वर्णन करतंय संत वर्णन करतात हरिपाठात वर्णन आहे मग ब्रह्म मार्ग चुकन कसं मग चुकलं कोण माऊली चुकले का अगोदरच ते म्हणले नेनो यांनीच हातावर अगोदर नेनो म्हणले आणि नंतर पुढचा विषय नाही का तेच परब्रह्म सगुणात आलं कारण आपल्याला हित सांगण्याकरता आपल्याला कल्याण सांगण्याकरता सगुणात यावं लागतं परब्रह्माला तसं ब्रह्म हे व्यापक आहे विठू जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची सावता बाबांनी कुठं पाहिला कांदा मुळा भाजी अवघी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई पांडुरंगाचं व्यापक स्वरूपानं दर्शन जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप हे व्यापक दर्शन सर्वात श्रेष्ठ दर्शन आहे जे जे भेटे भूत ते ते मानिजे हा भक्ती योग म्हणला योग शब्द महत्वाचा आहे भक्ती सुद्धा काय आहे संतांनी योग केला योग हा भक्ती योग जाण माझा असे संत सगळ्या संतांकडे शक्तिमय मासतात फिरविले देऊळ देऊळ काय असं पुष्ट्याचं नव्हतं बनवलेलं नामदेवरायांचं महात्म्य शक्ती संपन्न काय फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा देऊळ जगा माझी ख्याती नाम देवा हाती नामदेवराला एक पदवी दिली त्या तीर्थावळीच्या अभंगामध्ये पांडुरंगाचा प्रेम भंडारी म्हणले काय म्हणलं नामदेवरायांना प्रेम भंडारी भक्ती प्रगट केली नामदेवरायाने नामदेवरायांच्या संगतीची इच्छा माऊलीनं करावं महाविष्णूचा अवतार सखा माझा हा पण ती ज्ञानोत्तर भक्ती आहे विठ्ठला मुखातून आपण नेहमी ऐकत असतो पूर्वानुराग मिलनानुराग आणि विरहानुराग पूर्वानुराग म्हणजे भगवंताच्या दर्शनाच्या अगोदरची स्थिती आहे ती आणि नामदेवरायांची भक्ती म्हणजे भगवंताचा सगुणही साक्षात्कार झालेला आहे निर्गुण आत्मसाक्षात्कारही झालेला आहे आणि मग त्याच्या पुढचं जे प्रेम भक्ती ही गोकुळाची प्रगट झाली
ती नामदेवरायांची म्हणून प्रेम भंडारी विठ्ठल विठ्ठल. तात्पर्य नामदेवराय सांगतात जे ब्रह्म आहे ते व्यापक आहे. ब्रह्म इतकं व्यापक आहे सर्वसामान्य जीवाला फार बुद्धी लावा लागते, कारण ती निर्गुण आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, त्याची पूजा तरी कशी करायची. म्हणून त्या ब्रह्माला कधी कधी सगुण व्हावं लागतं आपल्याकरता. आला नावा रूपा, कधी कधी जसं कार्य असेल तसं, कधी कधी यदा यदा हि धर्मस्य, नाही का, घेऊन या चक्र गदा हाची धंदा भक्ता राखी पाया पाशी दुर्जना. ते कधी कधी वेगळं काम असतं. खळांची व्यंकटी सांडो म्हणलं का मारा म्हणलं खळ, खळ मरू नये म्हणलं. त्याचा खळपणा, त्याचा दृष्टपणा जर घालवायचा असला तर फक्त एक ह्या विश्वामध्ये पात्र आहे, जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली. दोघांना सावली एकच देताना झाड काय माऊलीचे दृष्टांत आहे. म्हणजे साधूचं अंतकरण कसं असतं. किती त्रास दिला सगळ्या संतांना, पण कुठं नेऊन बसवलं नामदेवरायचा गुरु विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत ते ब्रह्म त्या स्वरूपात येत नाही तोपर्यंत नाही. नाथबा म्हणला धन्य जागो गुरु महिमा दिही दाविला दे. या हृदयातल्या भगवंताची ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी काय लागत आपल्याला दुसरं. मोक्षाचं सुख म्हणजेच प्रयोजन आहे आपल्या जीवनाचं. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती फक्त संत, कारण ज्याला सुटलाय तोच आपल्याला सोडू शकतो. जो मोकळा आहे तोच आपल्याला सोडू शकतो. कैवल्याचा अधिकारी. मोक्षाची एखाद्याला या झाडाला बांधलं तो आपल्याला सोडू शकतो का? सोडू शकत नाही. संत मूळचेच मुक्त असतात. आता कैसे येणे जाणे आपल्याकरता आलेले असतात. महाराज सांगतात तेच ब्रह्म सगुणात आलं प्रथम चरणात. ब्रह्मादिक त्या ब्रह्मा मूर्ती संत जगी संत जगी अवतरले. कशा करता? उद्धारावाया आले, आपल्याला उद्धार करण्याकरता. आता कीर्तन संपल्यानंतर एखाद्यानं जर आपल्याला प्रश्न उपस्थित केला, मग देव काय उद्धार करीत नाही का? आपण काय उत्तर देणार? देव सुद्धा जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी, भगवंताची प्रतिज्ञा आहे ना. देव सुद्धा उद्धार करतोय, पण देव मारून उद्धार करतो. प्रमाणे श्रीकृष्ण कोपवून ज्याशी मारी
तो पावी परब्रह्म साक्षात्कारी विठाला संतांनी वाल्याला मारलं नाही, वाल्याला मारलं नाही, वाल्याचा उद्धार तर केला, पण मारून केला का? आणि जर या बाबाची गाठ जर पडली असती तर घेऊन या चक्रगदा हाची धंदा, रावणाचा सुद्धा उद्धारच केलेला आहे देवाना. मूळ पावा लागन त्याला पार. त्यांना विरोधी भक्ती जर केली तर 3च जन्मात उद्धार आहे म्हणले. आपण तर विरोधी भक्ती करणे सामर्थ्य नाही आपल्याकडं. आपल्याला 2 तास उभं राहायचे इथं अवघड झालंय. ज्या वेळेस कंस मामाची ते बाळक्रीडेचे शेवटचा टप्पा पहा अभंगाचा, जे जे मंडळी पारायण करतात गाथ्याचं, जगद्गुरु तुकोबरायांचं, काय अवस्था झाली मामाची. मामा सुद्धा भगवंताचं चिंतनच करतोय. श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन करून करून शेवटी अशी स्थिती झालेली मामाची का पाणी जरी घेतलं तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन आहे. जेवायला घेतलं तरी भगवान परमात्मा आला म्हणायची, आला ऐकून. आरशात जरी पाहिलं मामाना, का? चिंतनाशिवाय ही गोष्ट प्राप्त होत नाही. म्हणजे भगवान परमात्मा सुद्धा उद्धार करतो, पण मारून करतो. आपल्याला उधारीचा मोक्ष नाही पाहिजे आणि मारूनही नाही पाहिजे. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, वेचणी लागे शरीर तिथं मोक्ष आहे काशीला, पण तिथं मरावं लागत. तिथं जाऊन मरून आलं तर बरं, नाही तर घरी आल्यावर आलं तर काय करणार नाही का. पण संतांचा मोक्ष म्हणजे रोख आहे. रोकडा लाहिजे न मरता मोक्ष विठ्ठल. परब्रह्म सगुणात येतोय आपल्या उद्धारा करता. त्यामध्ये महाराजांनी लय भारी म्हणलं. अरे यांना म्हणले स्वतःची मावशी मारली म्हणले, यांना मामा मारला म्हणले. आपल्या भाषेत मारला पण कल्याण केलं त्यांच्यावालं. मावशी कुठे गेली? ज्ञानेश्वरी पाना सायुज्य मोक्ष दिलाय मावशीला, सायुज्य मोक्ष. भगवंताचं साक्षात्कार झालेला आहे तिला. भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर काय होईल नाही का. म्हणजे संतही जीवाचं कल्याण करतात, भगवान परमात्माय करतो. लोह परिसाची नसाही उपमा, संत महिमा अगा. संतांचा महिमा तो बहु दिलं म्हणले तर काम देणं नाही होणार. संत शब्द ज्ञानी लई लांब नेऊन टाकला. तुकोबर आणला तर शब्द देण्याचा अजिबात नाही. अनुभव प्रमाण, अनुभव आले अंगात या जगा. जी संतांचा महिमा समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारी,
आपल्यासारखी असली वरून नाही, आतून फार कवठाचं उदाहरण तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकलं असेल तुम्ही, नाही ऐकलं? उंट कौट खातो, उंट पूर्ण कौट गिळून घेतो उंट. तो उंट दुसऱ्या दिवशी शेणातून ते कौट तसंच तसं बाहेर पडतं 24 तासांना. ते कौट फोडून पाहायचं. आतून पूर्णही खालेलं असतं पण वरून कौट तसंच तसं असतं. विश्वास नसला तर प्रयोग करून पहा. विठाला संत वरून आपल्यासारखे ते असतात पण आतून मोकळे झालेले असतात. लिंग देहाच्या सुटल्या गाठी. आतून साधू मोकळा झालेला असतो. साधू आतून भगवा झालेला असतो. साधूकडे कडकडीत वैराग्य असतं. विवेकासहित वैराग्याचे बळ. आपलं वैराग्य टिकत नाही महाराज. असे संत असं वैराग्य का बाकीचे तर लोटंग घालते. याच्यात काय नवले ब्रह्माधिक काय अधिकार असतो, सामान्य अधिकार नसतो. प्रसंग असा घडला. आपण श्रोते मंडळी आहोत. सगळे कारखाने ब्रह्मदेवाचे. सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेवे. त्याला असं वाटलं एकदा आपण मृत्यू लोकात जाऊ आणि बघू तरी. सुट्टी काढली त्यानं 2-3 दिवस सुट्टी काढली आणि तो मृत्यू लोकात आला फिरी मारण्याकरता. पण वेगळं रूप घेऊन आला आणि मृत्यू लोकात फिरत असताना एक प्रसंग घडला. साधूचा महिमा काय असतो. पुढून संत आले. कबीर महाराज भगवंताचं भजन चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. मस्तीमध्ये विधी महात्माय सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीची विधी चालले त्यांच्या मस्तीमध्ये होते. भगवंताचं चिंतन करत चालले होते आणि ब्रह्मदेवाची त्यांची नेमकं गाठ पडली गंगेच्या कडाला. त्यांनी ओळखलं. म्हणले बाबा कुठं चालले फकीर वेशामध्ये. म्हणजे काहीतरी मागा. मी ब्रह्मदेव म्हणले काहीतरी मागा. मोठ्याचं लय अवघड असतं. ते म्हणले काही मागणी आम्हा वडिलांची रीत. साधूचे लक्षण अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गत व्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. म्हणले आम्हाला काही लागत नाही. आम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये आमच्या मस्तीत आहे, आमच्या आनंदात आहोत. म्हणले आम्ही ब्रह्मानंदात आहोत. मोठेच असं राहतं काहीतरी मागा. म्हणले मी तुम्हाला तर जाऊन नाही देणार. म्हणले दिव्य असतं. संत काही बाकीचं काही मागत नसतात. ब्रह्मदेव म्हणला मी ब्रह्मदेव काहीतरी मागा. ते म्हणले आम्ही काही मागत नसतो पण लईच मी तसं जाऊन नाही देणार. म्हणले आता काय करणार. कधी कधी गाढवाला सुद्धा म्हणावं लागतं. ठीक आहे म्हणले आता नाईलाज झाला म्हणून. नाही तर मला काही मागायचं नव्हतं. म्हणले काय नाही पावशेर नम्रता द्या म्हणले फक्त. ब्रह्मदेवाला डोके किती आहे. 4 डोके बंद पडले ना. डोकं खायला लागले ब्रह्मदेव. नम्रता कशी काय द्यायची. आता कुठं ग्रंथात नाही कुठं काय नाही. दुसरं काहीतरी मागा ना. आम्हाला दुसरं काही लागत नाही. म्हणले फक्त पावशेर नम्रता लागेल. ब्रह्मदेव डोकं खायला लागले ना. म्हणले नंतर दिली तर चालेल का. मला लागतच नाही म्हणले. तुम्ही बिनधास्त जा म्हणले. मी नंतर तुम्हाला उद्या देईल 2 दिवसांना मला हे द्या म्हणले. नम्रता पावशेर द्यायची कशी आता. नाईलाज झाला
आणि मग ब्रह्मदेव गेले भोले बाबाकड. विठाला 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 असं झालं. मी मृत्यू लोकात गेलो, एक महात्मा भेटला, ब्रह्मनिष्ठ महात्मा. काय त्याचं महात्म्य म्हणले, त्यांनी माझ्याकडे पावशेर नम्रता मागितली. म्हणले असं द्यायची कशी? म्हणले त्यांनी मागितली का तू होऊन म्हणला. अहो ते तर मागत नव्हते म्हणले, पण मी स्वतः होऊन म्हणलो. म्हणले गिरे का आपल्याकडनं. म्हणले तू आता तुझ्या बापाकडे जाय. म्हणले ज्याचे नाभी जन्म चतुरा नना जग हे वाखानी मदना ते हे लेकरू कमला विला सली पायी अर्थ तुळसीचे ठाई ब्रह्मादिका अवसर नाही तो ईश्वरी. गेले मग वडिलांकड क्षीरसागरामध्ये, भगवंताला दंडवत घातलं. आज काय ब्रह्मदेव लयच तोंड सोडलं. म्हणले हा म्हणले अशी अशी अडचणी, मृत्यू लोकात गेलो होतो. एक महात्मा भेटले म्हणले, संत भेटले म्हणले, आणि त्यांनी माझ्याकडं पावशेर नम्रता मागितली. म्हणले अरे मग देऊन टाक. द्यायची कशी? म्हणले माझं डोकं बंद पडले ना. म्हणले काय? म्हणले आता पोरांनी कुठं नाही करायचे आणि बापानी निस करायचे. म्हणले तुला हे उद्योग सांगितले कोणा? म्हणले अरे तू सगळ्यांच्या नादी लाग, पण संतांच्या नादी नको लागू. विठाला माझ्याकडून चूक झाली, पण मला तर काहीतरी उपाय सांगा, सोपा उपाय सांगतो. म्हणले उद्या सकाळी ते गंगा स्नान करून भगवंताचं चिंतन करून घाटावर तुला भेटतील. जायचं तसं साष्टांग दंडवत घालायचं, उठायचंच नाही. म्हणले त्यांची पाय धरायचे. गेले सकाळी, तिकडून महाराज येत होते, भगवंताचं नामस्मरण करीत गेले तसे साष्टांग श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी आता कोण कोणला दंडवत घालतंय? संतांना. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करता सामान्य खाते का त्याच्याकडं? कॅबिनेट आहे. आणि मग महाराज म्हणले अरे मला पावशेरच लागत होती. म्हणली ही तर 1 किलो झाली. म्हणलं नम्र झाला भूता तेने, म्हणजे नम्रता मागितली. म्हणजे ब्रह्मादिक सुद्धा अशा संताची पायवणी हे करतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. ब्रह्मादिका त्यांची ब्रह्मादिका त्यांची बंदीची पायवणी. ब्रह्मादिका त्यांची ब्रह्मादिका त्यांची बंदीची ब्रह्मादिका
ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी म्हणजे काय? आता आपल्याला गुळवणी माहिती आहे, पायवणी काय माहिती? पायवणी काय माहिती? गुळवणी माहिती आहे आपल्याला, परिचय शब्द. पायवणी काय? संतांचं तीर्थ, संतांचे चरणामृत तीर्थ. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, हा संतांचा अधिकार आहे. असे देवरूप संतांचं जरी आपण नामस्मरण केलं, प्रमाण झालं. तुका राम नाम घेता यम का साधा आहे का? तो जर कापतो तर बाकीचे कुठं राहिले? पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची नावी, नेघे माझी वाचा तुटी महा. तुका म्हणे पापे जाती, जी भगवंताच्या नामस्मरणाचं जे फल आहे ते संतांच्या नामस्मरण. पण देवरूप महात्म्या, जे भगवंत स्वरूप झालेले महात्मे, अशा महात्म्यांचं जरी नामस्मरण केलं, आपण दिंडीत बघतो आषाढी असेल, कार्तिकी असेल, पांडुरंगाचं जर नामस्मरण केलं तर पर्वत जळती, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले. नामाचा पावर येतो. नाम म्हणजे काय? संजीवनी आहे, नामाग्नी आहे. एक काडी मध्ये किती शक्ती आहे, काही करू शकते. एक काडी, काय किंमत आहे त्या काडीची? आज कलियुगात एका काडीची किंमत, तुम्ही काही करू शकता या काडीमध्ये. एका काडीत जर एवढी शक्ती, तर भगवंताच्या नामात काही पावर नसेल का? तैसे नाम केले जपता हरी, जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी. भगवंताच्या नामाचं जे फल आहे ते संतांचं नामस्मरण करीतरी फल प्राप्त होतं. आपला हा विषय आहे. संत देवरूप संतांचं दिंडीमध्ये तेच भजन चालू असतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जे भगवान परमात्मा सुद्धा संतांचं भजन करतो. एक चरित्रामध्ये आपल्या पंढरपूरचा पहाटचा प्रसंग, आणि ते जे पुजारी सगळी मंडळी रात्री 2 वाजताच भजनाचा आवाज, म्हणजे पहाटी महाद्वार उघडत असतं. भजन काकडा चालू होतो, पण 3च्या पुढे होतो ना. चरित्र आहे, महाराजांनी ऐकलेलं असं. विठाला विठाला सहज आठवलं का संतांचा काय पावर असतो. आणि मग ज्या वेळेस ते पुजारी आले, त्यांनी बघितलं स्वतः पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यात विना. जगाचा मालक कोणाचं भजन करत असन, आणि तो माऊलीचं भजन. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. काय प्रेम असतं, काय पावर असतो. विठाला ब्रह्मादिक त्याची वंदिती नाम घेता. अशा अधिकारी महापुरुषाचा महिमा काय असतो. तुलसीदास महाराज सरळ मार्गी संत आहे. कलियुग केवळ नाम नेनती काही टाना टोनाय का नामस्मरणावाच. त्या काळात एक श्रीमंत सावकार, त्या श्रीमंतीला काही माप नाही, भरपूर सगळी श्रीमंती, पण मूलबाळ नाही म्हणून दुःखी होता. सगळं भरपूर आहे पण मूलबाळ नाही म्हणून अंतकरणामध्ये दुःखी होता. मग त्याला सगळे प्रयोग केले होते. जिथं जायचं तिथं चौकट जाऊन आला होता.
आणि एकदा तो अशा महापुरुषांकडे गेला. तुलसीदास महाराजांचा त्यांनी महिमा ऐकला होता का प्रत्यक्ष भगवान परमात्मा तुलसीदास महाराजांबरोबर बोलतात. सगुणामध्ये त्यांचा संवाद होतो. एक दिवस आले, महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणले महाराज एकदा भगवंताला विचारात, आम्ही चौकड फिरून आलोय म्हणले, आता कुठं जायचं राहिलं नाही म्हणले, एकदा देवाला विचार आमच्या काही नशिबात आहे का नाही म्हणून मुलबाळ. ते म्हणले हे उद्योग काय मी करीत नाही, तुम्ही दुसरं काही असलं तर सांगा. ते म्हणले एकदा आमच्या करता. त्यांचं सगळे पाहिल्यानंतर ठीक आहे म्हणले, भगवंताला विचारील मी. आणि मग एक दिवसाचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर महाराजांनी विचारलं, असा असा एक श्रीमंत सावकार आहे, त्याचा असा प्रश्न आहे, आमच्या नशिबात काही आहे का मुलबाळ. भगवंतांना सांगितलं ह्या जन्मात तर नाही, पण त्याच्या 5 जन्मात त्याला काही होणार नाही. विठ्ठल भगवान परमात्मा अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी गिऱ्हाईक आलं, विचारलं का म्हणले, हो विचारलं. काय सांगितलं भगवंतांना. भगवंतांना असं असं सांगितलं, ह्या जन्मात तर योग नाही म्हणले, पण तुझ्या 5-6 जन्मामध्ये मुलाबाळाचा योग नाही. मग खिन्न झाले आणि त्यांनी नाच सोडून दिला. विठ्ठल आणि मग एक दिवसाचा प्रसंग, तिथून एक महात्मा चालले होते, शंकर स्वामी सारखे फक्कड महात्मा, अधिकारी महापुरुष. कभी घी घना तो कभी मुठ्ठी चना, कभी वो भी म्हणा. विधी महात्मा, देहाचं तादात्म्य सुटलेलं आहे, देहाचा भाव सुटलेला आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदा, गेले आशा पाश विषय तो त्यांचा झाला. असे महात्मे चालले होते. दुपारची वेळ होती, भूक लागलेली होती. देहाचा धर्म आहे तो, 2दा जेवाच लागत असतं. आणि मग ते असं त्यांच्या मस्तीत होते. 1 रोटी देगा तो 1 बच्चा होगा, 2 रोटी देगा तो 2 बच्चा होगा, 3 रोटी देगा तो 3 बच्चा होगा, 4 रोटी देगा तो 4 बच्चा होगा, 5 रोटी देगा तो 5. आता ती माऊली अशी वर माडीवर बसेल होती. श्रीमंत सावकार काय, त्या श्रीमंतीला तिनं ऐकलं ह्या महापुरुषाचं, 1 रोटी देगा तो 1 बच्चा होगा. ती काय हळूच खाली आली असन का, आली तशी बाबाची पाय धरले. बाबा तुम्ही काय म्हणतात म्हणले. 1 रोटी देगा तो 1 बच्चा होगा बोले, 2 रोटी दे, भूक लगी बोले, खाना खिलाओ. आता तिथे काय राजा बोलेंदर आले, लगेच नोकर चाकर गरम रोट्या बनवा म्हणले, गरम भाजी बनवा म्हणले. तिथे काय वेळ लागतो का. बाबा तुम्ही हातपाय धुवा म्हणले. बाबांचं पूजन वगैरे केलं, सगळं आसन मांडलं, ताट आणलं. आणि बाबा बऱ्याच दिवसाची भुकेलेली होती. बाबाजी जेवायला बसले, 1 रोटी खाली, 2 रोट्या खाल्या, 3 रोट्या खाल्या, 4 रोट्या खाल्या, 5 रोट्या खाल्या, पाणी पिले, तृप्त झाले. ढिकूर आला. म्हणले तेरे को 5 बच्चे हो गए बोले. विठ्ठल आता इकडे अगोदर काय घडलंय आपल्याला प्रसंग तुमच्या समोर आहे. सांगणार कोणी सामान्य नाहीये. तुलसीदास महाराज सामान्य नाही, जगाच्या मालकानं सांगितलेलं आहे. आता काय करायचा प्रश्न. तिनं सांगितलं, सगळे प्रयोग केले आणि साधूनात आशीर्वाद दिला. आता हे कसं. आणि मग भगवंताच्या कृपेनं त्यांना 5 मुलं झाले. विठ्ठल विठ्ठल 5 मुलं झाल्यावर तिनं एक दिवस असा प्रयोग केला, ते सगळे मुलं एका रथात घातले आणि रुबाब श्री तुलसीदास महाराजांच्या दर्शनाला गेली. विठ्ठल विठ्ठल म्हणले बाबाच्या पाया पडा म्हणले. ती काय म्हणली, एक एक पोरग जाव खाली उतरलं. महाराजांना असं वाटलं घेतले असतील मांडीवर. हा ती म्हणली बाबाच्या पाया पडा. आता त्याने विचारले मुलं कोणाचे. आमचे म्हणले. 5. असं कसं घडू शकतं म्हणले. असं कसं घडू शकतं का म्हणले. हो म्हणले आता घडलेच म्हणले ना, आमचेच पोर आहे म्हणले. हे का कुठून आणले का म्हणले. बाबा हे आमचेच पोर आहे म्हणले. बाबाचं दर्शन घ्या. तुलसीदास महाराजाला काही होऊन जाणार. रात्र कधी होईल, कधी भगवंताला मी विचार, असं कसं घडू शकतं. विठ्ठल मुद्दा आहे. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी. संध्याकाळ झाली, ती फलटण घरी गेली. पहिलं ध्यानाला बसले तुलसीदास महाराज. भगवान परमात्मा प्रगट झाले. म्हणले त्या बाईनं म्हणले पार माझ्या डोक्यावर मिरे वाटले म्हणले.
तर म्हणला होता 5 जन्म त्यांना काय होणार नाही, त्यांचे नशिबातच नाही म्हणले. त्यांना मुलं आले कुठून हे मला पहिलं सांग, बाकीचं मला माहित नाही म्हणले. तुक म्हणतेची दास दास तुक म्हणतेची दास दास तुक म्हणतेची दास दास तुक म्हणतेची दास तया देखील जाती दोष तया देखील जाती दोष तुक म्हणतेची दास दास तुक म्हणतेची दास तया देखील जाती दोष तया देखील जाती दोष तुक म्हणतेची दास तुलसीदास महाराज म्हणले, भगवंता याचं उत्तर पाहिजे मला, बाकीचं माहिती नाही. भगवंतानं सांगितलं, तो काय विचारलं होतं मला, यांच्या नशिबात 5 मुलं आहे का, मुलं बाळ? मी सांगितलं मुलं बाळ त्यांच्या नशिबात नाही. मग झाली कशी हे मला सांग म्हणले, बाकीचं माहिती नाही. त्यांच्या नशिबात जर मुलं नव्हते, यांना भगवंतांना दिली कशी? कारण हे सगळं डिपार्टमेंट कोणाकडे? ब्रह्मदेवाचं डिपार्टमेंट आहे. यांना कसे काय मिळाले? त्यावेळेस भगवंतांना सांगितलं, तुलसीदासा तू सरळ मार्गी संत आहे म्हणले, पण तो जो महात्मा आहे तो फक्कड महात्मा, त्याचा अधिकार वेगळा आहे म्हणले. त्यांना ब्रह्मदेवाला आव्हान केलं, ब्रह्मदेव प्रगट झाला त्याच्यासमोर आणि ब्रह्मदेवाला सांगितलं मला 5 पोरं पाहिजे, बाकीचं माहिती नाही. त्या ब्रह्मदेवाला सांगितलं याच्या नशिबात नाही ना, मी देऊ कुठं? 5 जन्म याच्या नशिबात नाही, मी कुठून देऊ? त्यांना सांगितलं मला बाकीचं नाही माहिती, मला पोरं पाहिजे 5. मी आशीर्वाद देऊन बसले म्हणले त्या माऊलीला, 5 रोटी देगा तो 5 बच्चा होगा. तू त्याच्या पुढच्या जन्मातले दे, नाही तर 10 जन्मातले दे, नाही तर 8व्या दे, नाही तर 6व्या द्या, मला मुलं पाहिजे. आणि म्हणून ती मुलं प्राप्त झाली. विठ्ठल ब्रह्मादिक यांचे वंदिती पाय वनी नाम घेता वदनी. मग कसाय सापडू द्या, फक्त साधूच्या ताब्यात सापडला पाहिजे. परीस लोखंडाला असा फेकून जरी मारला तर काय करीन तो? सोनच करीत असतो. सोनच, पण परीस पाहिजे, ओरिजिनल परीस पाहिजे. विठ्ठल म्हणले कसाय असू द्या, पार कसाय असू द्या, ही गाडी पार चांगल्या गाड्या तर कोणी रिपेअर करीन. नव्या गाडीचं सर्व्हिसिंग करणं काय अवघड आहे, पण एखादी गाडी उखड्यावर लावायला असावी आणि तो जो दुरुस्त करतो तो खरा फिटर. असे हे संत महापुरुष कसाय असू द्या. वाल्याचा वाल्मिक करणं सोपी गोष्ट आहे का? वाल्याचा वाल्मिक पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी महाराज अभंगाच्या 3य चरणात सांगतात. हो का दुराचारी विषयी हो का दुराचारी विषयी हो का दुराचारी विषयी संत कर्मे त्वरित उद्धरती
दुराचारी. आता आपण त्या टप्प्यात नाहीये. दुराचारी असतो तर आपण कीर्तनाला चालू नसतो, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र आपण आहोत. सांगणार असं, ही विषयाची आसक्ती सामान्य नाही महाराज, पण विषयाची आसक्ती सुद्धा संत आपली हे करतात. संत कृपा झाली इमारत, संत आपल्याला आतून धुवून काढतात. जेने भ्रांती पासून हिरतली, गुरुवाक्य मन धुतले. म्हणजे आतून धुणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला, नीट भ्रांती ही समोर गेली, दिसू लागली नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपा एका जनार्दनी पावलो. गोरक्षनाथानं नाही का तो मिन्नात कसा धुतला होता, साधा नव्हता धुतला, तो भरला होता ना, असा खडकरोच आपटला होता. म्हणजे काय साधवलं, काय त्याला वैराग्य प्राप्त झालं होतं ना, कशाला पाहिजे म्हणले आपल्याला. असा धुतला. आले गुरु महाराज, अरे म्हणले बाळ कुठे, म्हणले आपला मिन्नातच नाव ना त्याचा. मग नांथरातला विषय, मिन्नात कुठे, वाळायला टाकला म्हणले. वाळायला टाकला, वल्लीवर टाकला म्हणले, धुवून आणला आतून भरून चांगला, पायला आणि मग लागलेला वाळायला. त्यांच्या ठिकाणी विषय नसतो, त्यांच्या ठिकाणी मोह नसतो, ती लीला असते, आपल्या करता असते. विठ्ठला विषय सामान्य नाही म्हणले, विषय दरीजी कोणी म्हटले. हो, हे विषय एका एका विषयामध्ये एक एक माती झालेली महाराज. आणि ह्या विषयातून काढण्याचं कार्य फक्त संतच करू जाणं. संतांकडे विवेक असतो, वैराग्य असतं. म्हणजे आपण दुराचारी निश्चित नव्हतो, पण विषयाने आपल्याला काही सोडलेलं नाही अजूनही बी. ज्या वेळेस आपण भगवंताचं चिंतन करता 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 पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा सांगतात. अखंड चिंतन विठोबाची परिपक्व अवस्था, परमार्थातली एक नंबरची अवस्था. पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी, काम क्रोध लोभ निमाले अवघी आनंदाची. ते आनंद म्हणजे देवाचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय. कोणाचं चिंतन करतात योगी, जपी तपी गुहेमध्ये. हे सगळे पकड महात्मे आता त्रिवेणी संगमला आले होते. कुठं असतात ते, त्याच भगवंताचं चिंतन करतात. आनंद अद्वय भगवंताचं ते वास्तव स्वरूप आहे, आणि ते स्वरूप आपल्याला संत प्राप्त करून देतात. विठ्ठला आणि मग विषयी विसर पडला निशेष, मग म्हणायचं अंगी ब्रह्मरस ठसावला. आनंद निर्भय सर्व सुख
साधने हे सुख प्राप्त झालं सदा नाम घोष. प्रधान साधने कलियुगामध्ये. कलियुगा माझी करावे कीर्तन त्याने नारायण दिल भेटी संसाराच्या अंगी अवघीची. कशाने शुद्ध झालो म्हणले? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आपल्याला जर शुद्ध व्हायचं असेल आतून बाहेरून तर कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरणे मारा म्हणजे सत्संग. बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा बिना. जगद्गुरु तुको परा देव वशी चित्ती त्याची. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. दुसरं काहीच नाही मागत. अखंड जया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती. तयाची संगती मनते तयाची संगती मनते तयाची संगती मनते तयाची संगती. मग मी कमळापती मग मी कमळा अखंड जया तुझी प्रीती मज दे. आपल्या अंतकरणात प्रेम नाही का भगवंताबद्दल? अखंड शब्द आलाय ना तिथे फेल होतोय ना आपण. कोरोनामध्ये लोकांनी काही माळ काढल्या का नाही? खरं सांगायचं काही नाही, ते काढले आपल्या डोळ्यासमोर. मग अखंड जर प्रीती असली तर मग दिह जावो अथवा राहो पंढर. जगद्गुरु तुकोबारायांवर जे प्रसंग आले ते आपल्यावर आलेत का? माऊलीवर जे प्रसंग आले, शंकर स्वामींवर जे प्रसंग आले ते आपल्यावर आलेत का? त्यांचं चरित्र आपण प्रत्येक वेळेस पाहतो. हे प्रसंग नाही आले पण निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. म्हणून संतांच्याच फक्त चित्तात अखंड दया तुझी मज दे तयांची. म्हणजे महाराज संगती कोणाची मागतात? संतांचीच मागतात शेवटच्या चरणामध्ये. अखंडित नामा वास जाची पाहे. 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 अखंडित निशिदिनी
वंदिती पायवने ब्रह्मादिका वंदिती पायवने ब्रह्मादिका वंदिती पायवने नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी वदनी
2 मिनिटं कोणी उठू नका. एक अधिकारी महापुरुष शंकर स्वामी शिवरकर त्यांचा पुण्यतिथी सोहळा आणि आपल्याकडून सेवा घडते, आपलं भाग्य समजायचं. आपण भाग्यवान आहोत. अशा मोठ्या अधिकारी महापुरुषाचा पुण्यतिथी सोहळा तुमच्या या पावन पवित्र भूमीमध्ये होतोय. एवढी मंडळी येतात. किती स्वरूप मोठं झालं. येवलेशे रोप लावेले द्वारी त्याचा विलू, पण सगळे कर्तृत्व त्यांचं. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत. कारण संत कुठे जातच नसतात. संत हे आजही स्वामी कुठे गेलेलेच नाही, पण समाधी स्थानावर गेल्यावर आपल्याला तो पावर कळत असतो. म्हणून सर्व पानवकर मंडळीला धन्यवाद, ज्यांनी आपल्याला आज प्रसाद दिला. आपले ड्रायव्हर मामा सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त हा प्रसाद आहे. आता सेवानिवृत्त झाले म्हणले त्यांना आपण थोडं एक सर्वांच्या वतीनं एक शाल श्रीफळ देऊ या, आणि नंतर मग संतांचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, नंतर प्रसाद होईल. कार्यक्रमाला एवढी मंडळी आली असते. भोले बाबाची कृपा आहे, बरं स्वामींची कृपा आहे. तुमच्याकडून धर्माचं कार्य घडो, अन्नदान घडो, साधू संतांची सेवा घडो. कुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरु गंगागिरी महाराज की जय. शंकर स्वामी महाराज की जय. हर हर महादेव. संतांचं भजन होईल.
जय विठ्ठल जय जय Namo